नमस्कार सर्वांना। सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे सुरळीची वडी। चला पाहूया त्याची रेसिपी कशी बनवायचं ते। त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 वाटी भरून बेसन घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। हे पाहू शकता मी बेसन चाळलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी दही आणि 2 वाट्या पाणी घेणार आहे। हे बेसन चाळून झाल्यावर 1 वाटी दही मी टाकणार आहे। हे पाहू शकता 1 वाटी दही टाकलेला आहे। त्याच्यात पाव चमचा हळद, 1 चमचा मिरचीचा ठेचा आणि चवीपुरते मीठ टाकून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून पुन्हा राहिलेले 1 वाटी पाणी टाकून मी व्यवस्थित ढवळून घेऊन त्याला चाळणीने गाळून घेतलेले आहे, कारण आपल्या गोट्या राहायला नको म्हणून चाळणीने गाळून घेतलं होतं। हे पाहू शकता ज्या कढईमध्ये मिश्रण तयार केलं तीच कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि 12 ते 15 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे पाहू शकता 12-13 मिनिटं होऊन गेलेले आहेत। हे आपलं मिश्रण शिजून तयार आहे। आता हे मिश्रण थोडं थोडं करून आपण ताटावर पसरून घ्यायचं आहे। हे बघा मिश्रण झालेलं आहे, शिजलेलं आहे। आता हे पहा मी थोडं थोडं घालत आहे आणि ह्याला एकदम पातळ लेअर येईल अशा प्रकारे हे मिश्रण ताटावर पसरून घ्यायचं आहे। हे मिश्रण थंड होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारी फोडणी आपण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर तडका पळी ठेवून 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी तडतडायला टाकली आहे, पाव चमचा हिंग टाकलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या मधून चिरून मी त्या फोडणीमध्ये घातलेल्या आहेत। हे पहा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि 2 चमचे पांढरे तेल घालून घेणार आहे। हे पांढरे तेल तडतडायला लागलेत म्हणून थोड्या वेळ मी ही तडकापळी साईडला घेतलेली आहे आणि त्याच्यात फोडणी टाकण्यासाठी हे खोबरंही मी किसून ठेवलेलं आहे। आता हे खोबरंही मी ह्याच्यात थोडंसं थंड झालं, कोमट झालं की त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघू शकता आपली फोडणी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे पहा तर कढीपत्त्याची पानं टाकून मी पुन्हा गॅस चालू करून हे व्यवस्थित तडतडून घेतलेलं आहे। किंचितसं मीठ घालायचं आहे। बॅटरमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पण उगाच चिमूटभर मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पहा आता हे खोबरं पण ह्याच्यातलं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। उगीच थोडंसं खोबरं साईडला ठेवलं होतं ते मी ह्याच्यावर भरभरून फोडणी टाकून पसरून घेऊन त्याच्यावर कोथिंबीर कट करून आळूच्या त्या सुरळीच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे पहा आपल्या सुरळीच्या वड्या तयार आहेत। धन्यवाद।